सन्मान चिन्ह द्यायचं आहे, सन्मान चिन्हासाठी न्यायचं आपल्याला. थँक्यू सो मच. चला बघत आहात, हा त्याचा गुणी बाळ हा देखील त्यांच्यावर बघायला मिळतोय. जाऊया आपण इनकमिंग मॅचकडे, जिथे तुम्हाला आवाज बघायला मिळेल युसुफ सय्यद आणि एका साईडला उत्कर्ष पाटील. धन्यवाद दीपक संकेत सर. परंतु मॅन ऑफ द मॅचचा पण पुरस्कार देणार मोहम्मद, आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. चला रुसेव वारेचा देखील सत्कार करायचा. विकी संख्ये या रुसेव वारेचा सत्कार करायचा. अनेक 5 दिवसापासून सातत्यपूर्ण इथे राहत असताना रात्रीचे 1-1:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमचं देखील खोटं मोठं हाकभार. मायेची उबदार शाल तुम्हाला बघायला मिळते. रुसेव वासे तुमचं मनापासून कौतुक. आणि असं सहकार्य कोणतेही स्पर्धा असो, कोणतेही काम असो, युवा सेना शिवसेनेचं तुम्ही सातत्यपूर्ण असंच काम करत राहा. धन्यवाद दीपक संकेत सर. आपण वळूया सामन्याकडे. यावेळेस A1 पवनच्या बॅट मधून आले धावा अर्धा डझन. षटकार, आमदार चषक षटकार ठोकलाय. 6 धावा. आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून सज्ज झालाय. बघा जय बजरंग बिरवाडी या संघामध्ये खेळण्याचा सज्ज झालाय. अल्पेशजी राऊत जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, दोस्ती दुनियातील राजा माणूस त्यांची ओळख आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ बिरवाडीचे अध्यक्ष आहेत आणि जय बजरंग पुरस्कृत अल्पेश राऊतजी त्यांच्या नावाखाली टीम बिरवाडी खेळत असताना, आणि आज ते नाही आहेत, बँकॉकला गेलेत, त्या अनुषंगाने त्यांनी शुभेच्छा दिलेत या टीमसाठी. नक्कीच पाहू शकाल नगराध्यक्ष उज्ज्वला काळे मॅडम यांचं आगमन झालं. वेलकम मॅम, आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर पाहू शकाल केदारजी काळे साहेब सुद्धा येत आहेत, त्याचं आपण वेलकम करूया. वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत असेल आमदार चषक 2025 मध्ये. बघा आज अंतिम दिवस आणि पाहुण्यांचा नक्कीच मानदेवाळे पण पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. आमच्या बरोबरने उत्कर्ष पाटील असतील मायक्रोफोनवर. नक्कीच पाहू शकाल महाराष्ट्र शिवसेनेचे प्रवक्ते आणि जिल्ह्याचे सहसंपर्क सन्माननीय केदारजी काळे साहेबांचं आगमन झालं. त्याचबरोबर पाहू शकाल उज्ज्वला काळे मॅडम सुद्धा आहेत. प्रत्येक वेळी क्रिकेटला सपोर्ट असणारे आणि चांगला त्यांचा सपोर्ट राहतो प्रत्येक स्पर्धेला, त्याचा आपण वेलकम करूया. बघा एका बाजूला आपण पाहतो ना उत्कर्ष, तर RR शिरगाव संघ आहे, त्यामध्ये कुठलाही आयकॉन खेळाडू नाहीये, गावचाच खेळाडूला घेऊन ते खेळतात. तर एका बाजूला पाहू शकाल जय बजरंग बिरवाडी, त्यामध्ये 2 इंडिया आयकॉन खेळाडू आहेत, पवन केन आणि प्रथमेश ठाकरे. यस, इथे जर आपण तपासून पाहिलं, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा 2 डॉट बॉल. ही महत्वाची भूमिका आहे. गोलंदाजांना कमबॅक केला, विदाऊट आयकॉन खेळतात आणि चांगले क्रिकेट खेळतात. नक्कीच फरहान यावेळेस ऑन साइडला फटका खेळला. टीपमध्ये खेळाडू आहे, परंतु मग सर्कलच्या आतमधून खेळाडू गेला, चेंडूला फील्ड केला, चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. अफानच्या माध्यमातून एकेरी धावाने समाधान मानलं गेलं. मी विनंती करेल VIP डायस समोर जी प्रेक्षक उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्यायचं प्लीज, कारण म्हणजे पाहुण्यांना सामने पाहण्याचा विलंब होतोय. VIP डायस कॉमेंट्री बॉक्स समोर जेही प्रेक्षक आहेत त्याचं बाजू लावायचंय. बघा चेंडू टाकून जरी 5 चेंडू 7 धावा, 1 षटकार, 3 निर्धाव, 1 सिंगल. यावेळेस सरळ बॅटी डाऊन द ग्राउंड, अप्रतिम आमदार चषक षटकार, 6 धावा. निकुंज राऊतच्या बॅटवर सुद्धा षटकार आलाय, 6. अतिशय सुंदर पद्धतीने काय फटका खेळला, अगदी डाऊन द ग्राउंड आले आणि तदनंतर आपण पाहू शकाल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येताना बघायला मिळाला. चांगला फटका निकुंजात. एका बाजूला पवन केने, ज्या वेळेला तुमच्या संघामध्ये 2 आयकॉन खेळाडू तुल्यबळ आहेत, प्रथमेश ठाकरे असतील, आणि यावेळेला आपण पाहतात पवनच्या साथीने ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील माइंड केलं की पवन आहे, पण आपल्या रेंजमध्ये जे बॉल येतील त्यांना आपण देखील सीमारेषेच्या बाहेर पोहोचवू शकतो. ज्या पद्धतीने फटका खेळला, षटकार आलाय. बघा एका षटकार समाप्त धावा आहेत, 13. नवीन गोलंदाज अफाक आपण पाहू शकाल गोलमार्गावर सज्ज होईल. परंतु ज्या अनुषंगाने आपण स्पर्धा पाहतो ना उत्कर्ष, कुठं ना कुठे उल्लेखनीय स्पर्धा राहिली. खूप कमी वेळामध्ये स्पर्धेची अनाउन्समेंट झाली, चांगली मेहनत घेतली पूर्ण कमिटीने आणि चांगली टीम बनवली गेली. आणि पाहू शकाल 32 संघांना प्राधान्य दिले गेले. 32 संघांना एकाच अनुराग चव्हाणच्या कॉलवर यस सांगितलं आणि सामन्यामध्ये ते प्रारूप झाले. आणि बघता बघता आज अंतिम दिवस आलाय या स्पर्धेचा, आणि अंतिम दिवसामधला आपण पाहतो आजच्या रजनीमधला शेवटचा आणि अंतिम उपांत्य फेरीचा सामना आहे. जो संघ विजय होईल नक्कीच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत 3 संघ प्रवेश केला उपांत्य फेरीमध्ये. यावेळेस फटका सुरेख, पवनच्या बॅटमधून अजून 1 षटकार. मी विनंती करेल JMB सातपाड 11 संघाचे गोलंदाज मिस्टर मोहम्मद यायचं आपल्याला नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला, ज्यांनी 4 गडी बाद केले. वेलकम मोहम्मद. बघा इवन पवन
नक्कीच पाहू शकाल सध्याच्या घडीमध्ये इंस्टाग्रामवर आपण पाहतो प्रत्येक खेळाडूचे व्हिडिओज व्हायरल होते लहानपणांची. आणि मॅडमाचा पुरस्कार पण देणार आहोत. मोहम्मद यांनी 4 गडी बाद केले. सौभाग्यवती उज्ज्वला ताई काळे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत मोहम्मदला. यावेळेस फुलटॉस बॉल ऑफ साइडला पटका खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, पुढे आलाय, सरसावला, चेंडूला फील्ड करतोय. फैज आहे, चेंडूला फील्ड करतोय, एक सिंगल धाव आली. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या 2 धावफलकावर 20 धावा आपण पाहतोय. मॅडमाचा टी शर्ट दिला जातोय तो म्हणजेच मोहम्मद यांना. उत्कर्ष काय सांगेल ज्या प्रकारे सुरुवात झाली या सामन्याची. अटॅकिंग बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. यावेळेस निकुंज लॉंग ऑफला खेळाडू नाही, चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. हा सुद्धा आलाय खणखणीत, दर्जेदार, दमदार, आमदार चौकार. दमदार सुरुवात जो तुम्ही उल्लेख केला की सुरुवात कशी, तर ती सुरुवात अगदी योग्य आहे, पूरक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग व्हायला हवी आणि ती पॉवर हिटिंग मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पवन केने आणि त्यांच्या साथीनं निकुंज राऊत दोन्ही फलंदाज अगदी बरोबरीने बॅटिंग करतायत आणि या डावाला खऱ्या अर्थानं योग्य तो न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. टॉस हरलात, टॉसच तुमच्या मॅचचा रिझल्ट ठरत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही जर चांगले क्रिकेट खेळाल तर त्यामध्ये टॉस मॅटर करत नसतो. अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानात आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटची बाहेरची कडा विकेट किपरने चुकी केली असं म्हणावं लागेल. सफ्तर तिकडे होते बघा. यावेळेस अशा प्रकारे जेव्हा झेल तुमच्याकडे येतोय ना उत्कर्ष, हे झेल टिपणं गरजेचं आहे, कारण बॅटर खूप हवी झालाय. रिप्ले मध्ये पाहू शकाल. यस, आपण पाहू शकाल खूप थोडासा बाहेरचा बॉल, त्याला थ्रू द कव्हर खेळायचं होतं परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, ज्या अनुषंगाने शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाला. इथे चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतंय 24 धावा. यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू बघा ऑन द टॉस खेळायचा प्रयत्न होता. फेस तिकडे आहे, चेंडूला फील्ड करत एक सिंगल धावा आली आहे बघा. चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज अफाकच्या माध्यमातून. षटकार चौकार जरी आले परंतु डॉट बॉल सुद्धा टाकतोय. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केला. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आणि अगदी शेवटचा बॉल ज्यामध्ये पाहूया पुन्हा एकदा काय होईल. बघा यावेळेस पाहू शकाल गली थर्डमॅनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करता. मास तिकडे होते, चेंडूला फील्ड केला. मासच्या माध्यमातून एक सिंगल धाव आली आहे बघा. 1 धावाने धावफलक पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 13च्या सरासरी 26 धावा. 26 लॉस ऑफ 0 विकेट. लगातार 3 चौकार आले तर मासा मसालाचे ओनर मंगेश अवस्थे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदीपजी यादव सरांना विनंती, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मिस्टर संदीपजी यादव आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल आमदार चषक 2025 मध्ये. बघा उत्कर्ष तुम्ही पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आहेत. ज्या प्रकारे आज गर्दी राहिली आहे त्या गर्दीबद्दल काय सांगाल. पालघरचं क्रिकेटच असं आहे. पालघरच्या क्रीडा रसिकांना जे दर्दी आहेत त्यांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं आणि चांगलं क्रिकेटची भरू कॅप्सूल म्हणजेच आपण पाहतात आमदार चषक. नक्कीच पाहू शकाल लहान प्रेक्षक तिकडे आले होते. एवन पवनचे फॅन आहेत आणि त्यांनी फोटो क्लिक केलाय बघा. पहिल्यांदा जेव्हा आपण ग्रामीण बिग बॅश मध्ये पाहिलं एवन पवनच्या अंगावर तब्बल नोटांची बौछार केली होती प्रेक्षकांनी. त्यानंतर तो ट्रेंड आला आणि प्रत्येक खेळाडूंच्या अंगावर पैशांची बौछार व्हायला लागली. आणि उत्कर्ष सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल ना खूप सारे व्हिडिओज इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल होते. पवनचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला लहानपणाचा, ज्या त्याच्या हातामध्ये इजा होती, एका हाताने बॅटिंग करत होता. त्यांनी नक्कीच तो सामना जिंकून दिला. तिकडून त्याचं नाव विचारलं, त्यांनी सांगितलं पवन माझं नाव आहे. असे खूप सारे व्हिडिओ झाले. केतन मात्र्याच खेळताना पाहायला भेटले. त्याचा 12th मॅनचा व्हिडिओ तो सुद्धा आलाय. तिकडून तो चर्चेमध्ये आला. त्याने नक्कीच त्याला बायकर किंग असा टॅग दिला गेला आणि सगळ्यात जास्त बाईक, सगळ्यात जास्त 4 व्हीलर त्याच्या नावावर राहिलेत. कमवावं लागतं. त्या करण्यासाठी तुम्हाला त्या सर्व गोष्टी कमवाव्या लागतात, सहज नाही. त्यासाठी त्यांचा परिश्रम देखील आहे. आज पवन केने तुम्हाला चर्चेतलं नाव दिसतं. पवन केने होण्यासाठी त्याला स्ट्रगल परिश्रम करावे लागलेले आहेत, ज्या अनुषंगाने पवन केने सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. बघ यावेळेस अंडर 16 गोलंदाज आहे मिस्टर फैजान गोलंदाज सज्ज होतोय. डावखोरा गोलंदाज परंतु काय सुरेख अप्रतिम दर्जेदार चेंडू राहिला. पवनला यावेळेस बीट केलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. चांगला बॉल. षटक क्रमांक 3 ला जिथे सुरुवात होते पॉवर प्लेचा षटक संपतात आणि तदनंतर ओपन फील्ड रिस्ट्रिक्शनला उंच पुरा गोलंदाज आला. त्यानं पहिलाच बॉल पवनसाठी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. डॉट बॉलने सुरुवात. बघा काय कमिटमेंट राहिली आहे. अंडर 16 खेळाडू आहे आणि एक गाव एक फॉर्मॅट खेळणारा खेळाडू समोर ऑल इंडिया आयकॉन ज्याची खूप चांगली मागणी राहिली आहे. अशा बॅटर समोर काय कॉन्फिडन्स पहिला चेंडू टाकलाय. बघा ही आपल्याकडे गुणवंत असणं खूप गरजेचं आहे. गुणवंत दाखवली पहिल्या चेंडूमध्ये फैजाननी. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. बघू शकाल तिकडे खेळाडू आहेत. माग चेंडूला फील्ड करतायत. फेकी थोडीशी वाईडीच राहिली आहे. बॅकअपला खेळाडू पोहोचले. चांगला बॅकअप पाहायला भेटला.
अफानच्या माध्यमात सिंगल धाव धावसंख्या जाऊन पोहोचते 27 अंकावर. 27 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगली सुरुवात जी व्हायला हवी ती पहिल्या 2 षटकांमध्ये मिळाली आणि तिसऱ्या षटकात ज्या वेळेला गोलंदाज फैजान आले त्यांनी स्कोर कार्डला युसुफ सर थोडंसं थांबवण्याचं काम केलंय. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ केला, फक्त 1च रन खर्च केले. चांगली गोलंदाजी, नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. पवन 10 चेंडू 16 वर बॅटिंग करतो, 4 चेंडू 11 वर बॅटिंग करतो. निकुंज राऊत सांघिक धावसंख्या 27. यावेळी सोडवला चेंडूला, उंची जास्त, लांबी किती, चेंडू खाली खेळाडू आलाय, संधी निर्माण झाली आहे आणि यावेळी सुरेख झेल टिपला गेला. अलेनच्या माध्यमातून पहिला गडी बाद, गॉन. फर्स्ट विकेट डाऊन 27 अंकावर. निकुंज राऊत बॅक टू डग आउट. मॅन फ्रॉम वारेट चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. येस, चांगले क्रिकेट. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. समोर दोन्ही फलंदाज भरपूर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना त्यांची लाईन त्यांनी सोडली नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतात जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी. आता जो तुम्ही उल्लेख केला वारेट गावचा सितारा, ज्याचं नाव आहे प्रथमेश ठाकरे आणि तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. बघा नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर ॲज ऑलराऊंडर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावर. 27 वर 1 गडी बाद. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय सुरेख गोलंदाजी, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी फैजानच्या माध्यमातून. विदाऊट पॅकर संघ खेळतोय ही जमेची बाजू आहे. श्रीगाव संघ जो आपल्याला पाहायला मिळतो, एकही त्यांनी ऑल इंडिया आयकॉन आणला नाही. ते सांगत की गावचे आमचे आयकॉन आहेत आणि संपूर्ण 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सलग 3 चौकार आपण पाहतायत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मंगेश अवस्थे साहेब यांच्या माध्यमातून. नक्की धावसंख्या 27 वर आहे. 3रा षटक मार्ग असतो. 4 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली, गडी बाद केला. सुरेख गोलंदाजी फैजान शेखच्या माध्यमातून होत असताना शिरगावचा खेळाडू आर संघासाठी खेळत असताना फैजान शेख पुढील चेंडू घेऊन येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने रिवाज खेळला, अल्टी पलटी, चेंडू यावेळेस मैदानाच्या बाहेर होतोय, कल्टी, 4 धावा, चौकार. खूप चांगला फटका इथे आपण पाहतायत प्रथमेशच्या बॅटमधनं, ज्यासाठी जाणले जातात. खऱ्या अर्थानं तुम्ही जास्त वेळ त्यांना शांत नाही ठेवू शकत. स्वाभाविक खेळ आहे त्यांचा रिव्हर्स स्विच आणि इथे आपण पाहतायत खूप चांगला स्ट्रोक खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना 4. बघा सुरेख फटका होता. ऑफच्या बाहेर चेंडू पिक केला प्रथमेश ठाकरे गुड्डू यांच्या माध्यमातून. फटका सुरेश खेळला गेला आलाय तो म्हणजे चौकात. असं की 4 पुढे 31 अंकावर 31 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामधला पुढील चेंडू घेऊन परत फैजान शेख चांगला षटक राहिला. आतापर्यंत 6 धावा मात्र खर्च, 5 धावा खर्च केले, 1 गडी बाद केले गेले. निकुंज राऊतचा गडी त्यांनी बाद केला. दोन्ही ऑल इंडिया ऐकून बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीमध्ये. परत रविवारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पाहू शकाल. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, लावून अपील केली परंतु 95 दशक की हलकीची बॅटला चेंडू ब्रश झालाय. डॉट बॉल नक्कीच झालाय. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फटकावर, 1 गडी बाद. फैजान शेखची गोलंदाजी आवडल्याचे तयार नक्की झाला पाहिजेत. चांगला कमबॅक राहिला या षटकामध्ये. मात्र 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळेल. 3ऱ्या षटकाचा खेळ जिथे समाप्तीवरती आला. इथून 31 रन येणारे 3 षटकात. त्याही षटकात दोन्ही फलंदाज, एका बाजूला पवन एका बाजूला प्रथमेश, हे दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं एक चांगली बॅटिंग करतील. ज्या अनुषंगानं जय बजरंग बिरवाडी या संघाकडून ज्यांची वर्णी लागली गेली, आता का लागली गेली त्या अनुषंगानं आपण पाहतात ज्यांना ते काम देखील करावं लागेल. अल्पेश राऊत साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ बिरवाडी चे ते अध्यक्ष आहेत आणि जय बजरंग पुरस्कृत अल्पेश राऊत ही त्यांची टीम आपल्याला बघायला मिळते. बिरवाडी गावातील खेळाडूंना पुढे येण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. सध्या थायलंड बँकॉकला गेले असल्याकारणाने ते इथे येऊ शकले नाही, परंतु हा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 31 रन. 4थ्या षटकाला प्रारंभ आणि पहिला बॉल नो बॉल. गोलंदाजांना जर सलग 3 बॉल डॉट टाकले तर मंगेश अवस्थे यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि इथे पहिला जर आपण तपासून पाहिलं, पहिलाच बॉल नो बॉल आलाय. बघा भीमर चेंडू टाकला गेला, फ्रीडचा बॉल असणार आहे. स्ट्राईकवर प्रथमेश ठाकरे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रथमेश ठाकरेसाठी.
जबरदस्त बॉल, खूप चांगला चेंडू. मागचा बॉल नो होता, दुसरा बॉल तिथे जर तपासून पाहिला तर वाईडिश यॉर्कर पद्धतीचा अनप्लेएबल. खऱ्या अर्थानं बॉलला स्लाइड करण्याचा प्रयत्न होता परंतु वेग प्रचंड धारण केला. डॉट बॉल. वाईड यॉर्कर टाकला गेला, चांगलं गुल चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल बघा, चांगलं कमबॅक राहिला. उत्कृष्ट नो बॉल टाकल्यानंतर सुरेख टप्प्यावर चेंडू टाकला गेला. धावसे कसतरी 33 अंकावर. 33 धावा धावफलकावरती आहेत. फुटबॉल लीग चायनीज सेंटरचे प्रॉपरायटर तेजस केणी त्यांचं देखील आगमन स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहताय डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय युसुफ सर. ज्या पद्धतीनं 3 ओव्हरमध्ये 31 होत्या सलग, आता एक बॉल डॉट आला तर मंगेश अवस्थे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून आता डॉट बॉल येतील का हाही प्रश्न आहे, तेवढाच महत्वाचा. या षटकातील पुढील बॉल, पहिला बॉल नो बॉल, तदनंतरचे 2 बॉल डॉट. यावेळेला डॉट बॉल आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाजासाठी. गोलंदाज अफाक. नेक्स्ट बॉल आणि इथे आपण पाहतायत चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याआधी खऱ्या अर्थानं थोडासा उशीरच झाला. जिथे 2 रन मिळतात आणि 2 रनच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या 35. बघा 35 धावा धावफलक, चांगला चेंडू म्हणावा लागेल परंतु चांगला कमबॅक म्हणावा लागेल. ज्या प्रकारे पहिला चेंडू न होता त्यानंतर 2 चेंडू डॉट टाकले. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. 2 धावा नक्कीच पाहायला भेटला. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होते 35 अंकावर. बघा 4था षटक मार्ग असता, एक गडी बाद झाले. अजूनही या इनिंग्स मध्ये येणारे 15 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि एक गडी बाद. A1 पवन आणि एका बाजूला प्रथमेश ठाकरे, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतात अफाक आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलचा खेळ झाला. इथे आपण पाहतायत खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. शफल झाले, तदनंतर बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेणार राहिला. प्रथमेशसाठी अनप्लेएबल. काय कमबॅक राहिला अफाक यांचं म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केला. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. चांगला कमबॅक म्हणावा लागेल अफाक शेख यांच्या माध्यमातून. अगदी शेगावसाठी अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. समोर स्टार आयकॉन खेळाडू असताना देखील आपली गुणवत्ता सोडत नाहीत. याही वेळेला चेंडू बराच काळ हवेत परंतु तिथे देखील नोमॅन्सला नशिबाची देखील साथ लागते. या वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या इथे देखील 2 फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल 37. फरान तिकडे होते परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे 37 अंकावर. 37 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॅटल नक्कीच होणार आहे. एकाबद्दल पाहू शकाल एका वेग मधले पूर्ण खेळाडू आहेत RR शिगाव मध्ये आणि जय बजरंग बिरवाडीमध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगलं बॅटल रंगते. सध्या RR शिरगावनं टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गोलंदाजी तो सार्थ ठरलाय. मी म्हणेन की 4थं षटक चालू आहे त्या अनुषंगानं व्यवस्थित सध्या मॅच चाललाय. रिव्हर्स स्विच पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधनं बॉल चाललाय. स्वीपर कव्हरला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. खूप चांगले एफर्ट्स. एक गाव एक संघाचं फॉर्मॅटचं क्रिकेट हेच असतं. ज्यावेळेला तुम्ही गावचं क्रिकेट खेळता, गावासाठी खेळता, त्यावेळेला तुम्ही 100% समर्पण देत असता आणि हे तेच बघायला मिळालं. खूप चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच अप्रतिम क्षेत्र म्हणावं लागेल. अफानच्या माध्यमातून, फरहानच्या माध्यमातून रिव्हर्स खेळला होता. फटका सुरेख होता. बघा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता. डीप कव्हर स्वीपर कव्हरला तो पोहोचला. त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर. एक गडी बाद. बघा उत्कृष्ट या षटकामध्ये 8 धावा नक्कीच झाल्या परंतु काय सुरेख षटक राहिले. पहिल्या 2 षटकामध्ये 27, मागील 2 षटकांमध्ये जर पाहिलं गेलं मागील 2 षटक मात्र 12 धावा आल्या. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल RR शिरगाव या संघाचं. आमदार चषकाची अगदी अंतिम रजनी आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकांचा जणू समुदाय आपल्याला बघायला मिळतो. खूप चांगला प्रतिसाद राहिला. मागचे 4 रजनी आणि आजच्या 5व्या रजनीमध्ये ऑल इंडिया आयकॉन क्रिकेट बघण्यासाठी संपूर्ण पालघरकर अगदी गर्दीने आलेत. जोमाने इथे त्यांनी उपस्थिती दाखवलंय आणि खूप चांगली स्पर्धा युसुफ सर. या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच चांगली स्पर्धा म्हणावं लागेल. खूप कमी काळामध्ये स्पर्धेचं अनाउन्समेंट झालं. त्यानंतर चांगली स्पर्धा राबवली गेली. तब्बल 1 लाख मोलाची स्पर्धा. नवीन गोलंदाज फैजान शेख ज्याने मागील षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला होता. तोच गोलंदाज सज्ज झालाय फैजान शेख. 27 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना चालू असताना 5व्या षटकाला इथे सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती फैजान आलेत. ज्या फैजाननं खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स. खोलातला बॉल होता. बॉलला खोदून काढले. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील आणि तिथे मिळेल सिंगल. एकेरी धावाने धावफलक पुढे ससावते. प्रारूप बदलला गेला. धावफलक 40 वर जाऊन पोहोचेल. 4.1 चेंडू. पुढे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी म्हणावा लागेल. बघा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी त्याच्या समोर काय कॉन्फिडन्स राहिलाय. अंडर 16 खेळाडू आहे. एक गाव एक फॉर्मॅटसाठी RR शेगावसाठी खेळतोय. फैजान शेख आपल्या स्पेलचा दुसरा षटक टाकतो. मात्र धावा खर्च केला. आतापर्यंत 6 एक गडी बाद केलाय. येणारी अजूनही या इनिंग्समध्ये 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा येते 40 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्सनं
या वेळेला प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधनं बॉल बराच काळ हवेत. लॉंग ऑनचे खेळाडू बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ. प्रथमेश ठाकरेचा गॉल. बघा फक्त तिकडे होते झेल टिपला. पण विनंती करेल मी आशिष मेहरोल आणि सुहास पवार आपण दोन्ही खेळाडूला विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे प्लीज. आशिष मेहरोल आणि सुहास पवार जे सनराइज पालघरसाठी खेळण्यासाठी पोहोचले त्यांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठावर या. बघा काय सुरेख झेल टिपलं आणि प्रथमेश ठाकरे मैदानाच्या बाहेर. बघा ऑल इंडिया ऐकून खेळाडू आहे तो बाद झाला पडतो. पाहू शकाल फॅन फॉलोविंग पवन केण्याची प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये लहान लहान खेळाडूचे पसंतीचे खेळाडू आहे आणि सेल्फी नक्की त्यांच्या कारकिर्दीत घेतली जाते. आणि हे क्षण उत्कर्ष कमवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. ज्या प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो आणि प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये फोटो क्लिक करतात. आज उद्याच्या चला विनंतीशील प्रेक्षकांनी यानंतर जायचं. आमचे कमिटी मेंबर चला प्रेक्षकांना थांबवायचं. कुठलाही प्रेक्षक जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर सामने आम्ही इकडे थांबणार नाही लक्षात घ्या. प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. बघा आमची कमिटी मेंबर्स इकडे असतील ते येतील आणि तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. सुहास पवार आणि आशिष मेहरोल. गुड्डू पटेल सर आपण गुड्डू पटेल मिस्टर गुड्डू पटेल आशिष मेहरोलनी सुहास पवार आपण आमच्या मुख्य भाषणावर बोलवा. त्याचा पण सत्कार करणार आहोत. आमदार चषक पूर्ण आमच्या कमिटीच्या माध्यमातून शिवसेना युवसेना प्रेझेंट्स आमदार चषक आपण पाहतोय. बघा धावसंख्या स्त्रियावली 40 संख्या 2 गडी बाद. चला अनुराग चव्हाण आणि पूर्ण टीम प्लीज लक्ष द्या. पंच चला प्रेक्षकांनो बाहेर या प्लीज. प्रेक्षकांना बाहेर आहे चला प्लीज. प्रेक्षकांनो बाहेर यायचं. पाहू शकाल ही जी गर्दी राहते ना ही जी गर्दी पाहतोय ना ते नक्कीच पाहतोय. पण सन्मान्य कुमारजी माळी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय आणि त्यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. आपण एखादं रात्री स्वप्न पाहावं सकाळी ते खरं व्हावं अशी स्पर्धा म्हणावी लागेल. 2 तासामध्ये प्लॅनिंग केली आणि बघता बघता स्पर्धेला नक्कीच आकार आणला कुमारजी माळी सरांनी. परंतु 32 संघांना एकाच कॉलवर हो म्हणलं गेलं. अनुराग चव्हाणच्या या कॉलवर प्रीतम बारी आणि प्रज्योत अंबिरे आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. बघा पालघर तालुक्याचं नाव पालघर जिल्ह्याचं नाव आपल्या खेळाडू सुद्धा केलंय. तर प्रीतम बारी आणि प्रज्योत अंबिरे आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपला सुसन्मान असेल. मैदानाच्या आतमध्ये बिरवाडी वंडर बॉय कृतेश घरात वाडीवर का शॉप केला गेला की शॉपिल डॉट बॉल. बघा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु समोर सुद्धा आयकॉन असणारा खेळाडू कृतेश घरात. आशिष मेहरोल वेलकम आपलं हार्दिक स्वागत असेल. सुहास पवार सुहास पवार आपण सुद्धा यायचं प्लीज. आणि कुमारजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत. आशिष आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुषार बसवत आमचं वेलकम असेल. वेलकम सुहास आपलं सुद्धा वेलकम असेल परत एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट फाईनल खेळाडू आहे. मिस फील्ड झाली आहे. चेंडू निघून जातो सीमारेच्या पार. हा आलाय अलॉंग द कार्पेट आमदार चषक चौकार 4 धावा. कॅमेरामॅन कपिल आमच्या मुख्य व्यासपीठावर की आपण पाहतो सन्मान केला जातोय. आशिष मेहरोल यांचा सन्मान. चला सामना पण सुरू करायचा आणि पण पाहतो पुष्पगुच्छ देऊन आणि मानाची शॉल आशिष मेहरोल यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक कुमारजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. त्याच प्रकारे सुहासजी पवार. बघा सुहास पवार असा एक खेळाडू राहिला ज्यांनी खूप कमी वेळामध्ये आपल्या नावाची चर्चा आणली. ॲज अ ऑलराऊंडर डावखुरा खोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्याच्या पाहिलं जातं. खूप कमी वेळामध्ये चर्चेमध्ये येणारा खेळाडू. बघा एक काळ असा होता की भावेश पवार आणि सुहास पवार हे 2 खेळाडू एकाच चरित्रामध्ये होते. ओळख खूप कठीण जायचं. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ओळूया. अन्न कार्पेट खेळला गेला. तिकडे खेळाडू चेंडू फील्ड करतो. चेंडू फील्ड केलाय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. परंतु फैजान ज्याच्या हातामध्ये आहे जाण काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी त्या हातामध्ये राहिली आहे. धावसंख्या 45 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी खूपच चांगली गोलंदाजी. फैजान मध्ये स्लॉग मध्ये आले. नो बॉल घोषित केलाय का पंचांनी. अच्छा ओके ऑल राईट. या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. बघा चक गोलसाठी नक्कीच इकडे यस सर बॉल लास्ट बॉल सर लास्ट बॉल बाकी है. देखिए पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर 4 और 5वीं गेंद पर सिंगल आई है. एक गेंद का खेल अभी आना बाकी होगा.
देखिए आखिरी गेंद आनी बाकी होगी, हालांकि 5 ओवर पकी थी मगर फैजान शेख ने इंप्रेसिव गेंदबाजी की। उत्कर्ष क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे अपनी टीम के लिए। खूपच चांगली गोलंदाजी, अगदी कौतुक करावं तेवढं कमी। स्लॉग मध्ये आपण पाहतात प्रतिस्पर्धी संघामध्ये आयकॉन खेळाडू असताना जबरदस्त क्रिकेट। धावसंख्या फलकावरती आहेत 45 45 धावा धावफलकावरती। अगदी शेवटचा बॉल या षटकातला लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स न गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतील दाखल झालेत। शेवटचा बॉल हाताळण्याकरिता खोलातला बॉल ऑन साइडला, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार। 4 देखील 4 धावांनी धावफलक पुढे 49 अंक। विनंतीकर प्रीतम बारी आणि प्रज्योत अंबिरे आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या। प्रीतम बारी आणि प्रज्योत अंबिरे जे आज पवन सूत नवलीसाठी ऑल इंडिया आयकॉन म्हणून इकडे सज्ज झाले, त्याचं सुद्धा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये। परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतं बघा, उत्कर्ष काय गोलंदाजी राहिली आहे। पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा होत्या, मागील 3 षटकांमध्ये मात्र 22 धावा आल्यात आणि 2 गडी बाद सुद्धा केले, त्यामध्ये 2 गडी बाद केले गेले। फैजानच्या माध्यमात आपल्या स्पर्धेमध्ये 2 षटक टाकली, धावा खर्च केला तब्बल 15 आणि 2 गडी बाद केले गेले फैजानच्या माध्यमातून। खूप चांगलं क्रिकेट राहिलं। एका बाजूला एक गाव एक संघ, प्लेन संघ आहे, विदाऊट आयकॉन ते दाखल झालेत आणि दाखल होताना चांगले क्रिकेट देखील दाखवतात। खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी या खेळाला सध्या आतापर्यंत कंट्रोल ठेवलं। 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 49 धावा या धावफलकावरती आहेत। बघा यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल पवन सूत नवली। राहुल जिगरे साहेबांना पुरस्कृत केलेला संघ आहे पवन सूत नवली आणि एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच सनराइज पालघर। दोन्ही कॅप्टननी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं आहे। पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत, पवन सूत नवली विपक्ष सनराइज पालघर या 2 संघांमध्ये। शेवटचं षटक आता राहील। नेक्स्ट मॅचचा टॉस देखील तिथे आपण पुकार केलेला आहे। सेमी फायनलचा पहिला धमाका आपल्याला बघायला मिळेल आमदार चषक। एक खूप सुंदर स्पर्धा राहिली, या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली। पालघरमध्ये अभिमानाची स्पर्धा म्हणून इतिहासाच्या पानावरती याही स्पर्धेची नोंद केली जाईल। ज्या पद्धतीने युसुफ सर या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलं, अगदी 14 ते 18 तासांचा कालावधी मिळाला, पाऊस आला, वादळ आलं, अनेक संकट आली। कुमार माळी यांनी सांगितलं नाही आमदार चषक व्हायला पाहिजे, होणार। गावित साहेबांचा भरपूर चांगला पाठिंबा मिळाला आणि तदनंतर संपूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये उतरले आणि तदनंतर ही स्पर्धा एक जबरदस्त पद्धतीने बघायला मिळते। क्रितेशकडे 3 षटकार जर ठोकल्या एका षटकामध्ये तर 1001 आतेजी दादराव यांच्या माध्यमातून दिले जातील। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला फील्ड करतील। धीरज गुप्ता मा भवानी स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर, त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी। धीरज गुप्ता एक लाईव्ह पासून ज्यांनी सुरुवात केली, मग स्पोर्ट्स शॉप मध्ये आले आणि आज चांगल्या टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात। धीरज गुप्ता आपण या, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। नक्कीच सन्माननीय सुमेशजी गायकवाड साहेब या आपण सुद्धा त्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले, तसंच आपण सुद्धा वेलकम असेल, प्लीज या। बघा 50 धावा धावफलकावर आहेत, अवतीने 5 चेंडूचा खेळ बाकी, शेवटचा 3 षटक मार्गस्थ आहे। साऊंडला फटका खेळला अलॉंग द कार्पेट, डीप मध्ये खेळ पुढे आला, चेंडूला फील्ड करतो, एकदा परिपूर्ण दुसरा प्रयत्न करतील का? पवन पुढे आला आणि यावेळेस काय घडलाय? धाव घेण्याच्या नादामध्ये कृतेश घर दाखतोडा आउट। गडी क्रमांक 5 झाला, तिसरा 51 अंकावर लागणार हादरा जे बजरंग बिरवाडी या संघाला। सलग 3 षटकार आले तर मासा मसाला यांच्या माध्यमातून 2000 रुपये। इथे 3 षटकार येतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे। सध्या आता मैदानाच्या आतमध्ये क्रितेश घरत बाद झालेत, पवन केण्यासाठी स्ट्राईक त्यांनी रोटेट केली। धीरज गुप्ता आपल्याला बघायला मिळतात, मा भवानीचे प्रॉपरायटर, ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग झालेले आहेत। बघा आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर प्रत्येक आमचे टीमसाठी पार्टीसाठी टी शर्ट प्रोव्हाइड केलेत, अंपायरसाठी टी शर्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेत आणि पाहू शकाल येणारे 26 ते 31 आपण पाहणार एक मोठी स्पर्धा खासदार चषक 2025 पास्तळ अंबरगोडच्या मैदानामध्ये आणि 29 तारखेला आपण पाहणार तिकडे ऑल इंडिया ओपनचे 8 संघ खेळवले जातील आणि शेवटच्या 2 दिवसासाठी कुणाल दाते आणि चंदू शेट्टे तिकडे समोरसाठी येणार आहेत आणि आपण सुद्धा आवर्जून यायचं आहे अंबरगोडच्या मैदान। बघा ऐतिहासिक मैदान आहे पास्तळ विभागामध्ये, विदुरजी पाटील साहेब असतील, सुचेंद्र साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा राबवली गेली आहे। शेवटचा अंतिम 5 चेंडू, शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी। याही वेळेला खोलातला बॉल, विकी मोरे भाऊ आपल्याला पाहायला मिळतात। जयंबे सातपाडीला निश्चित स्वरूपात त्यांचा पाठिंबा राहील। इथे जर आपण पाहिलं तर पंचांनी तिसऱ्या पंचांची घेतलेली आहे मदत, की सेकंड रन साठी निश्चित स्वरूपात काय झालंय बघा सिंगल धाव घेतली गेली नव्हती, सार्थकला माघारी पाठवलं, त्या अनुषंगाने विकेट गेलाय का हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे ऑफिशियल पंचाने। बॅटर पोहोचलाय की नाही हे पाहिलं जाईल, तिसरे पंच आमच्याकडे जोडले जातील। बॅटर सेफ आहे,
चला बॅटर सेफ आहे, नॉट आउट. पाटील खूप चांगलं काम राहिलं. अतुल यादव कॅमेरामॅन आणि एका बाजूला पाहू शकाल कपिल पाटील. शेवटचे अंतिम 4 षटकांचा खेळ, 4 चेंडूचा खेळ बाकी असेल, त्या आपण पाहू शकाल सन्माननीय बंड्या म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. वेलकम बंड्या म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. वेलकम. बघा आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल 1,14,997 सबस्क्राईब झालेले आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मात्र 3 सबस्क्राईब लांब आहे 15,000 सबस्क्राईब साठी. मित्रांनो आपण लगेचच मोबाईल काढा आणि पाटील नेटवर्कला आपण सबस्क्राईब करा. येस सर, रवींद्र म्हात्रे अर्थातच बंड्या भाऊ त्यांचं स्वागत आहे. एक धडाडीचे कार्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या वळला पवन केनेच्या बॅट मधनं आजच्या रजनीतला सर्वाधिक लांब आमदार चषकाचा दमदार षटकार 6. बघा जी कॉन्फिडन्स स्वतःवर दाखवलं होतं ते धावा त्यांनी घेतल्या नव्हत्या, त्या अनुषंगाने त्याच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्या 6 ने पुढे 57 या अंकावर फटका सुरेख होता. आणि बघा 57 धावा फटकावर लगेच चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू टाकून जाणार त्यापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला बघायला मिळतात 57 धावा. प्लीज हे जे आमचे प्रेक्षक बसलेत ना समोर, त्यांना विनंती करतोय उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या, कारण स्कोरिंगला खूप व्यत्यय येते. लक्षात घ्या धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 57 धावा या फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ इथे देखील बाकी आहे. गोलंदाज तयार होतील. पवनसाठी पुढचा बॉल. याही वेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक जरूर खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी प्रयत्न चांगले केले. लॉंग ऑफला क्लिअर करणारा आलाय गगनाला गवसनी घालणारा आसमानी टोला 6. नाव आहे पवन, शॉट मध्ये आहे वजन, धावा येतील अर्धा डझन अशी फटकेबाजी करतोय A1 पवन केने मैदानाच्या आतमध्ये. आज पवन बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने त्यांनी षटकाराची सुरुवात केली अंत सुद्धा सरळ करतोय. 63 धावा धाफकाला लगावले गेल्या. अजूनही अंतिम 1 चेंडू, हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे उत्कर्ष, कारण की मागील 3 सामने पाहिले. पहिल्या 2 सामन्यामध्ये 63, तिसऱ्या सामन्यामध्ये 49, या सामन्यामध्ये 63. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. 38 धाव्यांवरती पवन केने खेळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आहे 63. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. योगेश पाटील साहेबांचं देखील आगमन, त्यांचं देखील स्वागत आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील खोलातला बॉल होता आणि इथे देखील आपण पाहताय याही बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार 69 धावा आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर 70 धाव्यांचं टार्गेट. पाहूया काय होईल दुसऱ्या डावामध्ये. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस. लगेच पाहू शकाल आपण सत्कार बनणार आहोत. परंतु आज पाहिलं गेलं तर आमदार चषकामध्ये काळ्या मॅडम सुद्धा मोबाईल मध्ये हे क्षणचित्र नक्कीच कॅच करतायत. त्यांना सुद्धा आठवणी पाहिजेत. आपण वळूया. बघा थोडंसं क्रिएशन केलं जाईल. चला आपण सन्मान करणार आहोत. मयूरजी घोडके साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय केदार काळे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. नक्कीच साहेब प्रत्येक वेळी आमच्याकडे उपस्थित तर चांगला सपोर्ट असतोय. प्रेमाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय केदार काळे साहेबांना. नक्कीच लाईव्ह मध्ये आपण पाहू शकाल पाटीलच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. हा फोटो नक्कीच घेणं गरजेचं आहे, कारण की आठवणी असणं गरजेचं आहे. आणि फोटो क्लिक करतायत अनुराग चव्हाण. प्रथम आपण प्रेमाची शॉल देतोय. शिवसेना युवासन आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आपण सत्कार पाहतोय केदार काळे साहेबांचा. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंट आपण देतोय. प्रत्येक वर्षानुवर्षी या स्पर्धेची आठवण आहे तुमच्याकडे, कारण की वर्ष पहिली आणि चांगलं अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण उज्ज्वला काडेम्यांचा आपण सत्कार करणार आहोत. चेक 1 मिनिट. जे ऑफ साईडला प्रेक्षक वर्ग बसलेत बाउंड्री लाईनच्या जवळ, मी विनंती करते ऑफ साईडला प्लीज मागे जा, बाउंड्री लाईनच्या मागे जा. जेवढे प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत त्यांना मी विनंती करतोय कृपया करून बाउंड्री लाईनच्या मागे जायचंय. आपण सत्कार करणार आहोत. अक्षय साहेबांच्या शुभ हस्ते मॅडमचा सत्कार होतोय. काळे मॅडमचा पण सत्कार पाहते पाहू शकाल. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर स्त्री सन्मान करणं आमचं कर्तव्य आणि ते कर्तव्य पार पाडतोय.
नक्कीच ही जोडी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर केदार साहेब आणि उज्ज्वला मॅडम आपण पाहतोय प्रत्येक वेळी चांगला सपोर्ट यांचा असते. खूप खूप धन्यवाद. आपण इकडे आलात. आपण ओळ्या पुढील इनिंग्स मध्ये परत टॉस कडे वळणार आहोत. चला बघतो कॅप्टन टॉस साठी या. हां आपण सत्कार अजून करणार पण टॉस साठी कॅप्टनला बोलून घेतो. प्रदीप जी यादव सर आइए, आपका भी एक छोटा सत्कार हमारे मंच पर होगा. प्रदीप जी यादव इनके सर के हाथ से हम सत्कार करेंगे. अपन रवींद्र म्हात्रे साहेब या, बंड्या भाऊ या, आपला सुद्धा सत्कार मुख्य व्यासपीठावर यादव सरांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला टॉस साठी या बघतो कॅप्टन्स प्लीज. एका बाजूला संघ असणार पवनसुत नवली तर त्याच्या विपक्षामध्ये संघ असेल सनराइज पालघर. चला टॉस साठी या. बघा पाहू शकाल रवींद्र म्हात्रे साहेबांचा पण सन्मान पाहतोय. बंड्या भाई यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यादव सरांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ मोमेंटो आणि प्रेमाची शॉल देऊन हा सन्मान केला जातोय. फोटो क्लिक केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक पाहू शकाल कुमार माळी साहेब आहेत. महेश नंदा साहेब आपण सुद्धा या. सन्मान्य महेश साहेब आपण सुद्धा आपला सुद्धा सन्मान असणार आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. विकी संख्ये साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. विकीजी संख्ये साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. मंथन करत आपण टॉस करून घ्या. चला आपण बघा नाणेफेकीसाठी मी विनंती करेल उज्ज्वला काले मॅडमच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. परंतु आपण एक सन्मान करतोय महेश साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर. साहेब आपण सुद्धा या. केदार साहेब आपण सुद्धा यायचं. दोघांनी आपण या. ही जोडी तुटे की नाही. आणि धन्यवाद. आपण ओळ्या टॉस कडे. सनराइज पालघर संघाचे कॅप्टन लवकर या टॉस साठी. या अगोदर देखील अनाउन्समेंट झाली होती. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. पवनसुत नवली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सनराइज पालघर शेवटचा कॉल आहे. तुम्ही जर आता आला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा घरची टीम आहे. शिस्त जी आहे ती पाळायला हवी. नक्कीच पाहू शकाल अल्पेशजी राऊत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ. चला यस सर. पाणी कोणाला बॅटिंग करणार संघाला. हा चला पाणी पुरवा. बॅटरसाठी पाणी लगेच पुरवा प्लीज. बॅटरसाठी पाणी पुरवायचंय. हा त्यांचा 12 आहे तो पाठवतोय. आपण टॉस साठी वळणार. बघा विनंतीशील सनराइज पालघर गुड्डू पटेल सर आपल्या कॅप्टन लगेच टॉस साठी पाठवा. बघा आमची मुख्य पाहुणे तिकडे आहेत. केदार साहेब आणि उज्ज्वला मॅडम तिकडे पाहू शकला आपली वाट पाहतात. बघा आमच्या पाहुण्यांना तुम्ही वाट पाहण्यासाठी तुम्ही विनंती करा की लगेच या प्लीज. थोडंसं घाई करा. टॉस बॉक्स तिकडे टॉस बॉक्सवर जायचं. सनराइज पालघर कॅप्टन. बघा आमदार चषक 2025 महाथरार आपण पाहतोय. अंतिम रात्र. एवन पवनने नक्कीच अंतिम षटकामध्ये 3 लागोपाठ षटकार ठोकले आणि ती व्हिडिओ नक्कीच पाहू शकाल. उज्ज्वला काले मॅडमच्या मोबाईलमध्ये सुद्धा कॅच केली गेली आहे. ओव्हर टू टॉस बॉक्स. या ठिकाणी आपण टॉस करीत आहोत. पवनसुत नवली आणि सनराइज पालघर सेमीफायनल ची पहिली मॅच. उज्ज्वला काळे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. पवनसुत नवली टीमचे कॅप्टन तुषार मोरे आपला कॉल कळवत आहेत. शिवसेना हा कॉल आणि आमदार चषक
टॉस जिंकलेला आहे सनराइज पालघर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. समोरचा संघ आपण पाहिलं तर खूप तगडा संघ आहे आणि आर्यनचं मैदान म्हटलं की हक्काने पवनसूत नवली संघाचं हे नाव येतं. आता काय रणनीती असणार आहे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये खेळताना? त्यांच्या विरुद्ध त्यांना कमीत कमी रनमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅच साठी. तुषार, बॅटिंग करायची आहे, 6 षटके तुमच्याकडे आहेत आणि 6 षटकांमध्ये आता काय रणनीती असणार आहे तुमची? रणनीती असं काय नाही, चांगला खेळ करू आणि जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. समोरची संघ जर मातबगारच आहेत पण आम्ही पण आपलं आर्यनचे हिरो आहेत आणि तेच प्रयत्न करू ठेवायचा. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे सनराइज पालघर संघाने. इलेक्टेड टू फील्ड फर्स्टचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय पवनसूत नवली या संघाला. मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मंथन. नक्कीच पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 17 धावांचा पाठलाग करायच्या आजच्या रजनीमधला हाय स्कोर म्हणावा लागेल. आजच्या रजनीमध्ये हाय स्कोर आहे. 69 धाव बनवल्या. त्यामध्ये पाहू शकाल 44 धाव बनवल्या, 43 धाव बनवल्या पवन केनेने. आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल 59,000 विवस पाहू शकाल लाभले या स्पर्धेला. चांगला प्रतिसाद राहिलाय आमच्या चषकासाठी. पहिल्या षटक मार्गात 3 चेंडूचा खेळ संपलेला. धावा धावफलकावर आहेत 5, 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट. स्ट्राईकवर महेशित 1 चेंडू 0 बॅटिंग करतोय. एकूण बनवायचे 65, येणारे चेंडू 33. खूप चांगली स्पर्धा पाहतोय पण लाख मोलाची स्पर्धा. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल स्वतः गोलंदाज पुढे सरसावलाय. प्रथमेश ठाकरे गुड्डू चेंडूला फील्ड करतोय. पाहू शकाल रिप्ले मध्ये यावेळेस चेंडू पडल्यानंतर सुद्धा बाहेर निघत होता. स्लो बॉल आला. बॅटची वरचीकडे नक्कीच लगावली. डॉट बॉल आला. 5 धावा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. विघ्नेश साखलतोडी आणि भार्गव पाटील आणि प्रीतम बारी आणि प्रज्योत अंबिरे प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस फटका सुरेख कळला. तिकडे खेळाडू आहे. चांगला झेल टिपला गेलाय सार्थक घरच्या माध्यमातून. पहिला गडी बाद. फलंदाज महेशित बॅक टू डगआउट गॉन. गडी बाद. उत्कर्ष काय म्हणेल? 70 धावांचा पाठलाग करायचा आणि 5 वर पहिला गडी बाद झाला. 70 धावांचा ज्या वेळेला पाठलाग असतो त्यावेळेला तुमची सुरुवात अगदी चांगली असायला हवी. ती सुरुवात जर नाही झाली तर मग 70 धाव्यांपासून तुम्ही लांब राहाल. ज्या अनुषंगाने तुमची सुरुवात खूप महत्वाची असेल. मुस्तफ दांडेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. बघा धावसंख्या तब्बल 5, 1 गडी बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. आपण पाहतोय शिवसेना युवासेना प्रेझेस आमदार चषक 2025 चा महाथरार अंतिम रात्र आणि आजच्या रात्रीमधला 4था उपांत्य फेरीचा सामना. यानंतर उत्कर्ष पहिला उपांत्य फेरीचा सुरुवात होईल. त्यामध्ये पवनसूत नवली विपक्ष आपण पाहणार आहोत. सनराइज पालघर या 2 संघांमध्ये होणारी लढत. त्यामधला विजेता संघ नक्कीच मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. लगातार 3 चौकार जर आले तर 2,000 रुपये. लगातार 3 षटकार आले तर 3,000 रुपये. रवींद्र मात्रे अर्थातच बंड्या भाऊ आपल्याला बघायला मिळतात ज्यांच्याकडे इथे कॅश प्राइज आलं. पहिल्या षटकाची कहाणी चालू आहे आणि जिथे आपण पाहतात षटक संपलंय. षटकाकीर धावांची गती 5 रन. बघा 5 धावा धावफलकावर 1 गडी बाद झाला. आता येणारे 5 षटकं बनवायचे 65. बघा प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 15ची सरासरी गाठावी लागेल. 13ची सरासरी गाठावी, माफ करा 13ची सरासरी गाठावी लागेल. बघा निर्धाव षटक कुठल्याही गोळीने टाकला तर रवींद्र मात्रे साहेब यांच्याकडून 5,000चा कॅश प्राइज असणार आहे. बघा एखाद्या प्रेक्षकाने जर बाहेर झेल टिपला गेला तर सन्माननीय राहुलजी संख्या यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. एका हाताने जर झेल टिपला तर आहे बघा त्यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा विकी संख्येच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा आमच्याकडे जे जानकारी आम्ही सांगतोय आणि यावेळेस पाहू आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल. बघा मागील पवन जेव्हा बॅटिंग करतो नक्कीच लाईव्ह पाहणारे 3,000 लोक पाहत होते परंतु पवन यावेळी गोलंदाज मार्कवर आला. चांगली बॅटिंग केली. 43 धावांची इनिंग त्याने साकारली. 18 चेंडू त्याने खेळले. गोळी मार्कवर सज्ज झाले यावेळी गोलंदाज मिस्टर पवन केने.
रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. निर्धाव चेंडू. बघ 1,15,051 सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि पाहू शकाल मागील 5 दिवसामध्ये तब्बल 1.5 लाखाहून जास्त व्ह्यूअर्स या स्पर्धेत लाभले गेले. पवनचा पुढचा चेंडू यावेळेस काय घडलाय. ॲलन बॅक थोडा आउट. गडी क्रमांक दुसरा बाद झालाय तो म्हणजे RR शिरगाव या संघाचा. इथे विकेटची पडझड चालू आहे. तुम्हाला मुख्य खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल, वेळ द्यावा लागेल. धावा ज्या वेळेला 70 उभ्या झाल्यात त्या अनुषंगाने तुम्हाला मुख्य खेळपट्टीवरती जास्तीत जास्त बिझी राहावं लागेल. त्या स्कोर कार्डला पुढे नेण्यासाठी तुमचा एक महत्त्वाचा वाटा उचलावा लागेल. नाही थांबले तर मग व्यत्यय येत राहतील आणि जे विकेट चालले ते तुम्हाला या मॅचकडे एक्झिट पोलकडे घेऊन जातील. आता कोण जिंकणार आणि कोण हरणार, खूप चांगली अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. नक्कीच पाहू शकाल जय बजरंग बिरवाडी अल्पेश दादा राऊत यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले. त्यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच आमच्या कमिटीच्या माध्यमातून अल्पेश दादा राऊत आपला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा असतील. जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपण हा संघ पाहतोय बिरवाडी संघ प्रस्तुत केला गेला जय बजरंग बिरवाडी नावाने. अल्पेश दादा आपल्याला नक्कीच वाढदिवस खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती पवन केणे, एक टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मोठं नाव आणि ते गोलंदाजी ट्रॅकवरती असताना पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट बघायला मिळाली. पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. बघा इबाद आलाय, नवीन बॅटर इबाद शेख बॅटिंगसाठी आलाय. 5 धाबा 2 गडी बाद. बघा जी सुरुवात झाली होती ना या इनिंग्स मधले पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता ॲलनने, परंतु त्याला साथ चांगली भेटली नाही. मॅचची 3 चेंडू फेस केलं तर 0वर बाद झाला, परंतु त्यानंतर सुद्धा ॲलन सुद्धा बाद झाला. नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मुसद आणि एका बाजूला इबाद. 85 उजव्या बाजूनी गुलीबाग चला स्पीडअप करायचं. 25 मिनिटांमध्ये मला 5 षटक काही परिपूर्ण करायची दक्षता पण घ्या. यावेळेस उंच फटका खेळला डीप मध्ये सार्थक घरात. यावेळेस सुरेख झेल फलंदाज 0 चष्मा घालून बॅक टू आउट गॉन. इथे फलंदाज बाद होतात. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये थांबायला कुणीच तयार नाही आणि ती डोकेदुखी आता वाढत जाईल. बॅटिंग करणारा संघ RR शिरगाव जो त्यांच्यासमोर टार्गेट जे राहिलं मोठं, त्या टार्गेटला तोंड देताना, त्या टार्गेटला 2 हात करताना थोडंसं मागे होत चाललेत. परंतु येणाऱ्या काळात जे फलंदाज येतील त्यांना इथून सावरावं लागेल. नक्की विकीची संख्येच्या माध्यमात हॅट्रिक विकेटसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत पवन केने या गोलंदाजाने. या चेंडूवर गडी बाद केला तर विकीची संख्या साहेबांच्या माध्यमातून 2,000 कॅश प्राइज असणार आहे. आणि हॅट्रिक विकेटसाठी बघा 1,85,000 विवर्स झालेत या स्पर्धेत. नक्की झाल्या पाहिजेत. आमदार चषकासाठी सन्मान्य कुमारजी माळ यांनी त्यांची पूर्ण टीम चांगलं काम करते या स्पर्धेमध्ये. अंटायर टीम पाहू शकाल चितन धानमेर असतील, प्रदीप यादव असतील, प्रवीण गोवारी असतील, त्याचप्रकारे पाहू शकाल विकी संख्या असतील, हार्दिक पटेल असतील, अनुराग चव्हाण, विकी पाटोळे. यावेळेस पाहू शकाल खेळाडू चढला फील्ड केले गेले. डॉट बॉल नक्कीच आलाय. डॉट बॉलचं प्रमाण जे वाढत चाललंय ते थोडंसं तुम्हाला कठीणच जाईल. इथून धावा येणं गरजेचं आहे. विकेट येत नाहीत त्या अनुषंगाने आता शिरगाव संघ हा धावा शोधण्याच्या प्रयत्नात भरपूर आहे, परंतु त्या धावा काही येत नाही. यावेळेला रिव्हर्स स्विच. पवन समोर तुम्ही हे फटके नाही खेळू शकत. लाऊड अपील. क्रितेश घरत नॉट इंटरेस्टेड. ज्या अनुषंगाने आपण पाहतात पवनला वाटलं की तिथे कॅच तो झालाय, नाही झाला आणि त्या पद्धतीने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. नक्की थोड्या क्षणामध्ये खेरापाडा ग्रामपंचायत विवेक जिवडे साहेबांचं आगमन होईल या स्पर्धेमध्ये. धावसंख्या स्थिरावली ते म्हणजेच 5 या अंकावर दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 4 चेंडू. यावेळेस पाहू शकाल पंचांनी नक्कीच नो बॉल घोषित केला. थोडंसं क्रेशन केलं गेलं, माफ करा. 5 चेंडू खेळ संपला. 3 डॉट बॉल 2 विकेट, एक अंतिम चेंडू आपण तो फ्रीटचा बॉल असणार आहे. बघा धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. या 2 धावांनी 7 धावा धावफलकावर. 7 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. लॉंग ऑनला चेंडू क्लिअर करत निघून जाईल. 1 बॉल सीमारेषा पार. हा आलाय दमदार आमदार चषक चौकार. 4 धावा. बघा बघता 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा समाप्त धावा धावफलक लगावले तब्बल 11 धावा.
11 रन फलकावरती आहेत. पॉवर प्ले मी म्हणेन की थोडासा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट मध्ये उभा राहिला. फिल्डिंग करणारी टीम जय बजरंग बिरवाडी लीड करते. संघाला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 2 षटकांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने राहिला आणि तदनंतर धावांची कंजूसी, धावांचा इथे तुतवडा आपल्याला पाहायला मिळतोय, जो खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता तो शोधावा लागेल. सुमित गायकवाड साहेबांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. सुमितजी गायकवाड साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. 2 षटकांचा संपला खेळ. 2 षटकात समाप्त धावसंख्या धावफटकावर लगावली गेली 11. 3 गडी बाद. येणारी अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी. 24 चेंडूमध्ये बनवायचे विजयाचे तब्बल पाहू शकेल 59 धावा बनवायचे 24 चेंडू मागे. बघ अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2025 महाथरार दर्जेदार नेत्र दीपक हा 16 आपण पाहतोय. तब्बल आजच्या रजनीमध्ये पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पाहायला भेटले आपल्याला. राकेश प्रभू असतील, साहिल संजय वर्मा असतील, केतन म्हात्रे असतील, विश्वनाथ जाधव असतील, प्रीतम बारी, प्रचोद अंबेरे, भार्गव पाडेल, विघ्नेश सायकल तोडे, पवन केने, प्रथमेश ठाकरे असे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पाहायला भेटले आपल्याला. गोलंदाज सज्जल गोलंदाज मिस्टर राहुल आणि स्ट्राईकवर असेल अफाक. अफाक नावाच्या अनुषंगाने बेबाक अशी बॅटिंग करावी लागेल. 24 चेंडू 59 धावा. प्रत्येक षटकात जर पाहिलं तर 15ची सरासरी किंमत गाठावी लागेल. उत्कर्ष इकडून जर तुम्ही जास्त मोठे धावा नाही आहेत, फक्त 6 मोठे फटके सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही जे विश्लेषण केलं की इथून 6 फटके मोठे आले तर या मॅच मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलला नाही पकडू शकणार. बॉल चाललाय 1 बाउन्स न सीमा रेषेच्या बाहेर 4. बघा चौकार नक्कीच चाला. रिव्हर्सचा फटका खेळला लागला. अशा प्रकारे फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर बॅटरने नक्कीच स्वीकारला रिव्हर्सला फटका काढली. ज्या प्रकारे प्रथमेशनी फटकेबाजी केली होती मागील इनिंगमध्ये, त्या प्रकारे त्यांच्या विरोधामध्ये RR शिरगावच्या बॅटर अफाकने सुद्धा फटका सजवलाय. चौकार. धावसंख्येतून पोहोचेल धावफलकावर तब्बल 15 या अंकावर 15 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत राहुल आहेत. सध्या खूप सुंदर पद्धतीनं हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. याच पद्धतीचे फटके खेळावे लागतील. गोलंदाज तयार. ज्यावेळेस पाहू शकाल खेळाडू जातो मागे. वा काय झेल जिंकलाय. सुरेख झेल मिस्टर ऋषी अप्रतिम झेल ऋषीच्या माध्यमातून. बघा जेव्हा ऋषी नावा जाणं की एजे पिक्चरचा अजित देवगणच्या डोळ्यासमोर होतोय आणि सुरेख झेल टिपला मागे जाऊन ऋषीच्या माध्यमातून रिप्ले मध्ये पाहू शकाल. आणि अशा प्रकारे झेल टिपणं खूप कठीण असतात, परंतु नजर ठेवली गेली. बघा फ्लड लाईट मध्ये चेंडूवर नजर ठेवून मागे जाऊन आय कोऑर्डिनेशन बॉडी लँग्वेज खूप चांगली राहिली आणि चेंडूला निहाळलं आणि झेल टिपला गेला. फलंदाज बाद झाले. चौथा धाव फळक पाहिले गेले तर लगावले ते म्हणजेच 15 वर लागणारा चौथा हादरा RR शिरगाव या संघाला. इथे आपण पाहतात 15 वरती चौथा धक्का आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज बाद होताना बघायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल ते म्हणजेच 2 आणि खूप चांगला कॅच कॅरी केला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्यांनी तो सुंदर पद्धतीने कॅच कॅरी केला. ऋषी होते. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आला तो म्हणजेच फैज अन्सारी. नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 10 सेकंद फटकावर 15-4 गडी बाद. त्यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. राहुलने परत एकदा चेंडू बेट टाकलाय. चांगले गोलंदाजी बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडू निर्धाव. इनिंग्स मध्ये येणारे चेंडू असतील 21 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल पाहिले गेले तर 55 धावा हा सामना जिंकण्यासाठी म्हणजे संघ समोर RR शिरगाव. परंतु जी पलटवार केले ना पवन केने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. MB स्पोर्ट्सची धीरज गुप्ता यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर 3 चेंडूनंतर सन्मान केला जाईल धीरजजी गुप्ता यांचा. यावेळी फुलटॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. हा लॉंग ऑनला क्लिअर करत दमदार आमदार चषक षटकार 6 धावा. खूप चांगला फटका. आता खऱ्या अर्थानं सुरुवातीची जी पहिली फळी होती ती फ्लॉप राहिली, परंतु मध्य फळीचे फलंदाज आम्ही या डावाला पुढे घेऊन जाणार. ज्या अनुषंगाने आपण पाहतात फलंदाज फैजनं खूप चांगला फटका खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना एक महत्त्वाचा षटकार जो या वेळेला गरजेचा होता आणि गरजेच्या वेळात आलेला षटकार हा ऊर्जा देणारा राहील RR शिरगावला. नक्कीच फुलटॉस बॉलवर प्रति हल्ला केला गेला. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचेल. अजून बनवायचे विजयासाठी 49 डिप्लेमध्ये पाहू शकाल. फुलटॉस बॉल होता. ऑफच्या बाहेर शपल झाल्यापासून मागील पाय क्रॉस केला. फटका सुरेख सजवला. 6 धावा षटकार आलाय.
यावेळेस पाहू शकाल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. खेळाडू वेगाने पुढे आलाय आणि एक एरे धावाने समाधान मानावं लागेल. सन्माननीय मुनाफजी मेमन साहेब, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. मुनाफ मेमन सर, आपसे गुजारिश करे प्लीज हमारे मंच पर आकर विराजमान होइए. मुनाफजी मेमन सर. इथे आपण पाहू शकाल खूप जबरदस्त मॅच चालू आणि अनेक मान्यवर देखील आमच्या स्पर्धेकडे पोहोचतात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विनोद पाटील आणि कुणाल घरत फ्रॉम सरपाडे या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना त्यांचं देखील स्वागत आहे. बघा या षटकामध्ये अजून एक चेंडूचा खेळ बाकी असलेला स्ट्रायकर फलंदाज आहे तो म्हणजेच मिस्टर मुसद. मुसद 2 चेंडू 4 ओव्हर बॅटिंग करतोय. मुसब आहे. यावेळी सोडवला चेंडूला, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर आणि एका हाताने झेल टिपलाय. प्रेक्षकांना नक्की 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सन्माननीय राहुलजी संख्या साहेबांच्या माध्यमातून 200चा कॅश प्राइज आहे. बघा एका हाताने ज्या प्रेक्षकाने झेल टिपला त्यांनी यायचंय. चला एमबी स्पोर्ट्सची प्रोप्रायटर धीरज गुप्ता आपण यायचंय. बघा या स्पर्धेमध्ये आमच्या लाईव्ह टीमला जे टी शर्ट दिले गेले, जी पॅनल बनवले गेले आणि जे ग्राफिक पण पाहिलंय लॉट्समध्ये बनवते आमचे धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून बनवले. धीरज गुप्ता सन्मान करणार आमच्या मुख्य व्यासपीठावर. धीरज गुप्ता यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर या मुख्य आयोजक कुमारजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. बघा डीजे असं नाव राहिलं, शिवाजीनगरला बिलॉंग करतोय, चांगला ऑनलाईन ऑपरेटर आहे, चांगला टी शर्ट प्रोव्हाइड करतोय, अप्रतिम व्यक्तिमत्व, कमी बोलणारा आणि जास्त काम करणारा. बघा कुमार सर आपण सांगतो की साधा चेहरा वार गहरा असा धीरज गुप्ता आहे आणि कमी बोलणारा परंतु चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय आणि आमच्या पूर्ण टीमला नक्की टी शर्ट त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले गेले. खूप खूप धन्यवाद धीरज, तुम्ही आलात आणि धीर धरलं आमच्या मुन्ना जयस्वाल सुद्धा. पाहू शकाल तुमचे खूप जवळचे मित्र आहेत आणि मुन्ना जयस्वालचा टी शर्ट बनवण्यासाठी त्यांनी नक्कीच मोठी मशीनचा यूज केलाय असं धीरजने आम्हाला स्पष्ट सांगितलंय. एमबी स्पोर्ट्स मा भवानी, बघा आई भवानीचं नाव ठेवलं गेलं त्यांच्या स्पोर्टला आणि आई भवानी चरणी प्रार्थनाशील त्यांचा स्पोर्ट्स खूप चांगले उच्चावर जावं आणि चांगले काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. बघा 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटका समाप्त धावसंख्या 28. आता 3 षटकासाठी मुख्य समालोचक आमच्या बरोबर असतील मिस्टर उत्कर्ष पाटील. 3 षटकांचा खेळ संपलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जिथे 50-50चं बॅटल झालं. तिसरं षटक जे आलं ना त्या षटकामध्ये धावांचा वेग वाढणारा राहिला. तो वेग ऊर्जा देणारा देखील आपल्याला बघायला मिळाला. जीवा घेरत फिरकीचा जादूगर, पालघर तालुका प्रीमियर लीग झाली, उत्कृष्ट गोलंदाज या किताब ज्यांच्या नावी राहिला ते गोलंदाज जीवा घेरत आलेत. जीवा घेरत यांचा पहिला बॉल खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी या खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली ते जीवा घेरत. दापोली बॉयच्या कर्णधार निशांत आपण या आपल्याला 200 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. मुन्ना पेमन सर आपलं हार्दिक स्वागत असेल. बघा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी कुठे ना कुठे स्टेडियम मध्ये जागा नाहीये, प्लीज ती चेअर्स उपलब्ध करून द्या. यावेळी हलकी अपील केली गेली आणि पाहू शकाल पंचांनी अपील फेटाळली असं म्हणावं लागेल. क्रितेश करत आहेत यष्टेच्या मागे अपील नक्कीच करतायत. तिकडे पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल दर्शवलाय. व्हाईट बॉल नक्कीच दर्शवला गेला ऑफच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलने आपल्या पुढे ससावते ती म्हणजेच 29 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सिरीज या खेळाडूंसाठी टी शर्ट मा भवानी स्पोर्ट्स कडनं ते जे संघ असतील त्या संघातील जे खेळाडू असतील बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, सिरीज आणि बॅटर ज्यांच्यासाठी मा भवानी स्पोर्ट्स यांच्याकडनं टी शर्ट आहे. इंस्टाग्रामवरती मा भवानी स्पोर्ट्स चॅनलला तुम्ही मेसेज करा, तुम्हाला त्या साईजची त्या डिझाईनची टी शर्ट मिळणार आहे. जे समोर उभे आहेत ना प्रेक्षक त्यांना विनंती करतो कॉमेंट्री स्टुडिओच्या समोर प्लीज आपण ऍडजस्ट व्हा. इथे आपण पाहतात पुन्हा एकदा पायावर पकडलेली लाईन जीवा घरतनं जबरदस्त गोलंदाजी. वेलकम मुनाफ मेमन सर, आपल्या प्रतिक्रिया हार्दिक स्वागत असेल. या वर नंतर आपण सन्मान करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथे आपण पाहतात निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय घडलं या अनेक गोष्टी असतील. जिथे आपण पाहतात विकेट बघायला मिळाली, फलंदाज बॅक टू दी डगआउट गॉन. गडी बाद झाला यावेळेस पाहू शकाल. फेज अन्सारी बॅक टू डगआउट गडी क्रमांक 5 झाला यावेळेस.
5 गडी बाद झाले. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाज आलाय. अर्धा संघ गारद होताना बघायला मिळतोय. आर आर शिरगावचा नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. वहिला सेमीफायनल. प्रथम क्रमांकाच्या करंडकासाठी लढण्यासाठी तो चान्स असेल. तिथून जिंकला तर फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश करतील. सध्या जर आपण पाहिलं तर तो नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाचा असेल. दोन तुल्यबळ संघांमधली ती कडवा लढत, कडवी संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहेत. बॉलचा खेळ झालाय. प्रथमेश कुलकर्णी सांगतात की 4 बॉल झालेत. जीवा घरतनं गोलंदाजी प्रभावी केली आणि आता आपण पाहतायत 3 बॉलचा खेळ झालाय का. ऑल राईट, 1 बॉल वाईट देखील आहे. इथे आपण पाहतात फटका तर जरूर खेळले, परंतु तिथे आपण पाहू शकाल डॉट बॉलचं इथे निश्चित स्वरूपात प्रमाण आता वाढतं चाललंय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जीवा आले की खऱ्या अर्थानं फलंदाजांना जे शांत ठेवण्यामध्ये अनेक वेळा यशस्वी झालेत. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, क्लास 1 ची गोलंदाजी. पडल्यानंतर बॉलला समोरून फिरवलं आणि जिथे आपण पाहतात धावांचा आता खऱ्या अर्थानं कंजूसपणा वाढत चाललाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल आज आमदार चषकाची शेवटची आणि अंतिम रजनी. ऑल इंडिया आयकॉन आपल्याला बघायला मिळतात. क्रिकेटपटू दाखल झालेत या आर्यनच्या नगरीमध्ये. पुढचा बॉल शफल झाले होते ऑफस्टिकला, परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही करू शकले. त्या अनुषंगाने आपण पाहतात सध्या आता षटक संपलं ते म्हणजेच 4थं. 4 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकात फक्त आणि फक्त 1 रन. जीवा घरत गोलंदाजी ट्रॅकवरती असताना जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मांडलं. 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावसंख्या 29. देखिए 4 ओवर का हुआ है इस वक्त आने वाले 12 गेंदे बनाने 41 इस मैच को जीतने की जो टीम जीतेगी सीधा पहुंचेगी सेमीफाइनल में. देखिए एक बढ़िया बैटल देखने की आशंकाएं थी जिस तरह से पहले इनिंग में गेंदबाजी हुई थी आर शिरगांव द्वारा, मगर आखिरी ओवर में जो रन बटोरे गए ना पवन केने द्वारा वो कहीं ना कहीं थोड़े से महंगे साबित हुए. आज की रात का सबसे बड़ा स्कोर लगाएगा 69. 70 रन का पीछा करती शुरुआत बढ़िया हुई थी एलन माध्यम से. एलन ने पहले गेंद पर चौका लगाया, उसके बाद लगातार विकेटों का जो पतझड़ रहा वहां से आर स्पोर्ट शिरगांव टीम बैकफुट पर रही. देखिए 5वीं ओवर लेकर आएंगे गेंदबाजी के इस वक्त बिरवाड़ी वंडर बॉय कृतेश घरत दाखल झालेत. अंडरम शॉटी म्हणा, अंडरम बॉक्स क्रिकेट म्हणा आणि ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये एक जबरदस्त घातक असा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या रबर बॉल क्रिकेट ज्या वेळेला येतं त्यावेळेला कृतेश घरतची मागणी वाढली जाते आणि तोच आता सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये आलाय. येणारे चेंडू जर तपासून पाहिले तर आता इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 रन फलकावरती आहेत. एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळतं 70 धाव्यांचं. 41 ची गरज आहे. बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 12. कृतेश घरत आले. चला वेळ जास्त घेते आपण, लक्षात घ्या. कृतेश घरत फील्ड अरेंज करून घ्या प्लीज लवकर, वेळ आपण जास्त घेत आहे. पहिला बॉल राऊंड स्टम्प्सनं. पहिलाच बॉल. क्रितेशचं स्वागत. प्रथमेश ठाकरेच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6 रन. देखिए इसी बीच एक बेहतरीन छक्का आता. देखिए अभी आशाएं उजागर रखी हैं. 12 गेंदे 41 की दर करती है. अब आने वाली 11 गेंदे 35 बनाने. यहाँ से अगर इस ओवर में उत्कृष्ट 3 बड़े शॉट आते हैं ना, 2 या 3 बड़े शॉट, तो कहीं ना कहीं कमबॅक करने का मौका आर शिरगांव क्यों मिलेगा. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय, जर 3 मोठे फटके आले मॅच मध्ये येऊ शकता. याही वेळेला काय फटका खेळलाय. आजच्या रजनीतला सर्वोत्तम फटका. जिथे आपण पाहतात काय घडलंय, पंचांनी दर्शवले की तो षटकार आहे आणि या 6 रन सलगचा दुसरा क्रिकेटच्या विपक्षात हाणामारी मारामारी 6. देखिए इस वक्त 10 गेंदें 29 और एक अच्छी बात रहेगी, एक तारीफ के काबिल टीम मैदान के अंदर है. देखिए ऑफ साइड की बाहर की गेंद ऑन द टॉस खेला गया था. 6 रन है. बैक टू बैक 2 छक्के लगाए गए. 10 गेंदें 29. मगर तारीफ करनी होगी आर शिरगांव की उत्कृष्ट जिस तरह से एक गांव एक फॉर्मेट लोकल खिलाड़ियों को लेकर खेल रही है. हालांकि अपोनेंट टीम में 2 आइकॉन खिलाड़ी हैं, मगर बैटल बढ़िया है. आखिरी वक्त तक अपने आप को साबित करना चाहते हैं आर शिरगांव. अगदी बरोबर. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्यासाठी आम्ही दाखल झालोय. आता जी टीम मीटिंग झाली ना त्याचं कारण राहिलं फलंदाज. ज्या फलंदाजानं 2 चेंडू मागे 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच मुसब, आणि ते कारण बनलंय हा मॅचचा जो स्लो झालाय ना आता मॅच. बिरवाडीला विचार करण्याची का तयारी लागली तर मुसबचे जे 2 षटकार आले. याही वेळेला कृतेश घरतच्या विपक्षात ते काय करतील, जो तुम्ही उल्लेख केला की या षटकामध्ये 3 ते 4 मोठे हिट आले तर शेवटच्या षटकामध्ये मॅच वेगळ्या रूपात बघायला मिळेल. सध्या तयारी चालू आहे. मुसब सांगतात की ड्रायव्हिंग सीटवरती मी बसलाय, गाडीचा वेग वाढवणार.
धावांचा वेग वाढणार आणि ज्या अनुषंगानं मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना क्रितेश घरतच्या विपक्षात 2 षटकार ठोकलेत. अच्छी बल्लेबाजी इस वक्त मौसम द्वारा 2 लगातार बेहतरीन छक्के लगाए. अगली गेंद लेकर फिर से एक बार क्रितेश घरत. पुढचा बॉल याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रितेश स्वतः बॉलच्या खाली आणि क्रितेश थोडेसे जगलिंग झाले परंतु शेवटच्या क्षणाला टिपलाय कॅच. फलंदाज बाद. मुसफच्या खेळाला पूर्ण विराम. गॉन. हालांकि जिस तरह से 2 शॉट लगाए थे ये शॉट भी बढ़िया लगाने का प्रयास है. बल्ले का निचला टो जरूर लगा था. इरादे बहुत बेहतरीन थे मगर उस इरादे पर सही नहीं उतर पाए. नए बल्लेबाज मैदान के अंदर आके सफदर बल्लेबाजी 9 गेंद 29. उत्कर्ष अभी भी 9 गेंद 29 है. मैच अभी समाप्त नहीं हुआ है. आखिरी गेंद जब तक गिरती तब तक मैच समाप्त नहीं होता. मैच कभी भी कहीं पे भी पलट सकता है. सन्माननीय दैवद्य संकेत सबका आगमन होता हुआ शिवसेना समन्वय के उनका वेलकम करना चाहेंगे हमारे मुख्य मंच पर. गोलंदाज तयार होतील. क्रितेश घरत 2 षटकारांचं उत्तर त्यानं विकेटवरती दिलं. आता नवीन फलंदाज रेडी झालेत. येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा स्वीकार केला. पंचांकडे वाईटची मागणी. पंच सांगतात की नाही तुम्ही खूप जास्त बाहेर आलात, शफल झाला, तो बॉल नाही वाईट मिळणार. डॉट बॉलची पुनरावृत्ती. देखिए इस वक्त एक और डॉट बॉल आती है. पहले 2 गेंद पर 2-6. उसके बाद तीसरी गेंद पर विकेट. चौथी गेंद डॉट. 8 गेंद 29. 8 बॉल 29. या वेळेला आपण पाहतायत डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय आणि तिथे आपण पाहतायत काय घडलंय. कॅच टिपलाय सार्थकनं. जबरदस्त पद्धतीनं झटका देतोय क्रितेश घरत. इथे पहिल्या 2 बॉलवरती काय झालं नाही माहिती. या पुढील जे 2 चेंडू आहेत ते खऱ्या अर्थाने विकेट घेणारे होते. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी. गॉन. देखिए शॉट बढ़िया था. वहां पर इरादे सही थे मगर जिस तरह से बेहतरीन कैच. इस मैच में 3 कैचेस लपके हैं सार्थक ने. अच्छे कैचेस वहां पर देखने को मिले. विकेट नंबर यहां पर गिरता हुआ लगभग 7वां झटका लगा है टीम को. 7 गेंद 29 बनाने. 7 बॉल 29. मगर जिस तरह से आखिरी ओवर बल्लेबाजी की थी पवन के ने उस तरह की बल्लेबाजी किसी एक बल्लेबाज को आर शिरगांव के लिए करनी होगी. न्यू बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए पहुंच रहे इस वक्त फरहान आएंगे. फरहान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल आहे. धावसंख्या फलकावरती आहेत 41. 41 धावा. हा बॉल खूप महत्वाचा असेल. या बॉलवरती जर मोठा हिट आला तर मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला शेवटच्या षटकामध्ये एक चांगलं बॅटल तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथून आता या मॅचचा आनंद घेतात. कारण पालघरचे क्रिकेट रसिक असेच आहेत ज्यांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं, क्वालिटी क्रिकेट अनुभवायला आवडतं. आणि सध्या आमदार चषकामध्ये हे दमदार आयोजन घेऊन आलेली स्पर्धा आपण पाहतायत. आमदार चषक अंतिम रजनी. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू यष्टांच्या मागे प्रथमेश ठाकरे बॉलला कॅरी करतायत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 5वं समाप्तीवरती येत आहे आणि 5व्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 41. जर शिरगाव संघ हा सामना जिंकतोय विदाउट पॅकर असणारा संघ आपल्याला बघायला मिळतो आणि जर सामना जिंकला तर रवींद्र म्हात्रे अर्थातच बंड्या भाऊ नगरसेवक यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचा पारितोषिक घ्यायला टाळ्या व्हायला हव्या. इथे आपण पाहतायत शिरगाव संघाने जर इरादे स्पष्ट केले विदाउट पॅकर आलेत ही गुणवत्ता आहे आणि त्यांच्यासाठी 51,000 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे या स्पर्धेचं दुसरं प्राइज आहे. ते इथून मॅच जिंका सेमीफायनलचं तेही बक्षीस आहे आणि इथून 51,000 हेही मिळतील. म्हणजे एका रात्रीत लाखभराची मॅनेजमेंट होऊन जाईल. ज्या पद्धतीने रवींद्र म्हात्रे बंड्या साहेबांनी इथे 51,000 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलंय. आता बॉल आहेत 5 आणि जतीन केणी दर्शवतात की करायचे 28 होऊ शकतं.
क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा अशा मॅचेस झालेल्या आहेत. आता या मॅच मध्ये काय होईल आणि काय बिघडेल पाहूया. 5 बॉल मध्ये करायच्यात 28 रन. नैवेद्य संके साहेब नुकताच त्यांचं आगमन झालं, तेही या मॅचचा आनंद घेतात. खोलातला बॉल आता इथून अलॉंग दी कार्पेट खेळलाय. सिंगल डबल या खेळाला महत्व देत राहिलात तर या मॅच मधून एक्झिट पोल तुमच्यासाठी आहे. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायच्यात 27. जतीन गिणी आमच्या साथीनं खऱ्या अर्थानं एकंदरीत त्यांना आर्यनच्या मैदानात दत्तक घेतलंय. ज्या एवढ्या स्पर्धा झाल्या त्यावेळेला आपण पाहतात जतीन गिणी इथे नाव जोडलं गेलं. पुढचा बॉल ऑन साइडला फटका खूप चांगला. आजच्या रजनीतला सर्वाधिक उत्तम फटका. गुडघा वाकवला आणि तदनंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन. या षटकारानंतर आता पुन्हा जर षटकार आला तर रवींद्र मात्रे अर्थातच बंड्या भाऊ यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. आता फलंदाज सांगतील की सामना इथून तरी क्लोज होणार नाही. आता संधी आहे तुम्हाला रजनीमध्ये कमवायची. आला षटकार तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 चेंडू 21 धावा. या षटकानंतर षटकार पुन्हा षटकार. पैसे वाढणार. शेअर मार्केट वाढत चाललंय. जरी आता बंद असलं तरी या आर्यनच्या मैदानासाठी ते शेअर मार्केट खुलं आहे. जिथे आता आपण पाहू शकाल 3 चेंडू आणि 3 मध्ये करायचे 21. चांगला चेंडू. जीवा घरच्या विपक्षात षटकार खेळणं थोडंसं कठीण असतं कारण बॉलला समोरून ते पिचिंग केली की बॉलला खूप जास्त वळण देतात. ज्या अनुषंगाने आपण पाहतात डॉट बॉल. 2 बॉल आहेत. आता 2 बॉल मध्ये करायच्यात 21 रन. याही वेळेला RR शिरगाव संघाचं कौतुक करावं लागेल ज्यांनी विदाऊट पॅकर खेळत असताना जबरदस्त क्रिकेट दाखवलं. क्रिकेट हा खेळ आहे ज्यामध्ये एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं. त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाला रिझल्ट नसतो. सर्व दिवस क्रिकेटमध्ये सारखे नसतात. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये करायच्यात 20 रन. आमदार चषकाची अंतिम रजनी आणि नेक्स्ट मॅच सेमी फायनलचा तो सामना. त्याही मॅच मध्ये येईल मजा. परंतु आता 1 बॉल आणि करायच्यात इथे 20 रन. विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा, विजयाची मुहूर्त मेढ रोवली गेली ती म्हणजे जय बजरंग बिरवाडी या संघानं. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट पवन केने ज्यांना बॅटिंगने देखील खूप चांगली बॅटिंग केली. 18 बॉल मध्ये 41 आणि गोलंदाजीने त्यानं खऱ्या अर्थानं 1 षटक 6 धावा आणि 2 गडी बाद. धन्यवाद उत्कर्ष.